मित्रांनो सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग। बघा, व्हिडिओ बघण्या पहिलं सर्वांनी एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मी असं का म्हणतो तुम्हाला कळून जाईल। बघा, आता 7 तारखेपासून भरतीची एक अंदाजे तारीख आली होती। आता 19चे पत्रक पडलेले आहेत आणि 2 दिवसांमध्ये हॉल तिकीट येतील। ठीक आहे। तर मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवा, हे जी भरती आहे ही पावसाच्या अधीन आहे बरं का। जर पाऊस आला तुमची भरती होऊ शकत नाही। पावसात डिपार्टमेंट तुमची भरती ही घेऊ शकणार नाही। हा एक मुद्दा होता आजचा व्हिडिओतला आपल्या। आणि जर 19 तारखेला तर भरती झाली तर तुम्हाला नेमकं काय करावं लागेल। तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही। आपल्याला ह्या विषयावरती पण आज बोलायचं आहे। आणि एक शेवटचा विषय आपला असा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ बघून एक तुमचं जे तुम्ही डिमोटिवेट तुम्ही फील करत होता ते फिलिंग पूर्णपणे नष्ट होईल। मित्रांनो बघा, आता जो पहिला आपला मुद्दा होता तो म्हणजे ग्राउंडचा। ग्राउंड कधी नेमकं होणार आहे, ग्राउंडची आतापर्यंतचे अंदाज चुकीचे लोकांचे किंवा काय गोष्टी ह्या डिपार्टमेंट पण काहीतरी वेगवेगळ्या सांगतंय, 6, 10, 6, 10, 19 असून। मग अशा वेळेस वयवाढीचा एक मुद्दा होता। याबद्दल उपोषण चालू आहे नागपूरमध्ये वयवाढीसाठी। ह्या गोष्टी असतील। आपला विषय आजचा आहे ग्राउंडचा। आता या महिन्यामध्ये जर ग्राउंडची सुरुवात झाली तर मुलांचं टेन्शन आलं बोलांना की आता आमचं काय होईल, कसं होईल। तुम्हाला टेन्शन अजिबात घ्यायचं नाही। 3 पॉईंट समजून घ्या। ग्राउंड हे जूनला घेतलं, तुमच्या एकट्याचं ग्राउंड होणार आहे जूनला होणार नाही। सर्वांचंच ग्राउंड होईल, सर्वांनाच मार्क तसे पडतील। पण ज्या मुलांनी या ग्राउंडसाठी तशी तयारी केलेली आहे त्या लोकांना फक्त फायदा होणार आहे। आणि ज्या लोकांनी ऊन बघून, वारा बघून, पाऊस बघून ज्याने तयारी केली आहे यांना फक्त तोटा बसणार या ठिकाणी। त्यामुळे बघा, अजून वेळ वाया गेलो नका। ग्राउंडला जा, प्रॅक्टिस करा आणि डोक्यामध्ये टेन्शन घेऊ नका। जे होणार आहे तुम्हाला एकट्याला होणार नाही, ते सर्वाला तसं होणार आहे। त्याचा फटका हा सर्वांनाच बसणार आहे। सर्वांचेच मार्क कमी येतील, एकट्याचीच मार्क कमी येणार नाही। पोरांना वाटते की आता मार्क कमी येतील, ग्राउंड होणार नाही, मार्क स्कोर कमी होईल। तुमचा एकट्याचा या ठिकाणी स्कोर कमी होणार आहे का? नाही। या ठिकाणी सर्वांचाच स्कोर कमी होईल, सर्वांनाच मार्क कमी पडते पावसामुळं, सर्वांनाच पळता येणार नाही, सर्वांचेच तिथं पाय घसरतील चिखलामध्ये, आहे की नाही। सर्वांनाच पाऊस लागणार आहे। म्हणजे एकूणच ह्या गोष्टी पावसामध्ये व्हायला नको आहेत भरती वगैरे। पण जर झाली तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण सर्वांना ह्या गोष्टी भोगाव्या लागणार आहेत। त्यामुळे जे मेरिट ग्राउंड वाढणार आहे ते ॲक्च्युली या ठिकाणी वाढणार नाही, फक्त या कारणामुळं। त्यामुळं काय होतंय, तुम्हाला आता टेन्शन येते कसं होईल, कसं होईल, काय होईल, ग्राउंड होणार नाही। आता यावेळेस आपलं स्वप्न राहील, यावेळेस भरती होणार नाही आपली, ग्राउंडला मार्क मिळतील, हे डोक्यातून काढून टाका। कारण जे होईल ते सर्वांना होणार, तुम्हाला एकट्याला होणार नाही। असं नाही किंवा तुला फक्त पावसात पळवायचे बाकीच्यांना नाही, असं होणार नाही। कारण जे काय होईल सर्वांना होईल। आता त्यांनी 19 सांगितलेले या महिन्यामधले, पण बघा 19 तारखेला ग्राउंड विचार होणार आहे। तुमचा नंबर आहे 22 तारखेला, समजून घ्या। जर 22ला पाऊस आला तर त्या दिवशी ग्राउंड न होता ग्राउंड 23ला होईल, 24ला होईल। पण कुणाचंही पावसामध्ये ग्राउंड होऊ शकत नाही। आणि दुसरा मुद्दा, एक मेन मुद्दा होता 1600 मीटरला उन्हाचा। तो उन्हाचा मुद्दा यावेळेस नसणार आहे, कारण पावसामुळे वातावरण हे ढगाळ असतं, त्यामुळं ऊन लागणार नाही। पण गरमी असेल पण ऊन लागणार नाही। त्यामुळं सर्वांनी बघा तयारी करा आणि अभ्यास चालू ठेवा, कारण आता काही दिवसामध्ये पूर्ण डिपार्टमेंटमध्ये भरत्या चालू होणार आहेत। त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील टोटल महाराष्ट्रामधल्या, कारण कालच पत्रक काढलेलं आहे गव्हर्नमेंटनं। हा भाजपची भारतामधील हार बघून त्यांनी एक नवीन पत्रक काढलेलं आहे भरतीचं, की लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये पूर्ण प्रकारच्या भरत्या परत राबवल्या जातील। त्यामुळं तुम्ही डिप्रेस होऊ नका, फक्त हे चांगलं ठेवा। आणि भरतीचे ग्राउंडचा विषय आहे, ग्राउंड तुम्ही एक काडी मात्र तुम्ही टेन्शन ग्राउंडचं घेऊ नका। जे होईल सर्वांना होईल, तुम्हाला एकट्याला होणार नाही। माझा अंदाज सांगतो, शक्यतो भरती प्रक्रिया हे जुलैच्या शेवटला ऑगस्टला चालू होईल, बघू। तरी आपण शासन नाही, शासन निर्णय काय घेतो यावरती ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टी मॅटर करतात। आपल्या अंदाजाला कोण काय करणार आहे,
आपण शेवटी आम्ही नोकरच आहे, ठीक आहे. पण एकच मग कळकळीची विनंती आहे, वेळ फक्त वाया घालवू नका. कुणी मी तुम्हाला सांगतो 1 जुलैला होईल, पण त्यामुळे शांत राहू नका, कारण तयारीला चालू ठेवा, कारण तुम्हाला पुरणार नाही हो. बघा, तुम्ही स्वप्न बघताय की मी आता यावर्षी वर्दी घालीन, आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करीन, लग्न करेन पुढच्या वर्षी. हे स्वप्न फक्त पाहून पूर्ण कोणाचे होणार नाहीत. बघा, स्वप्न बघून ते स्वप्न सत्यामध्ये आणण्याकरता तुम्हाला जाऊन प्रयत्न तर करावं लागणार आहेत, आणि प्रयत्न हा तुम्हालाच करायचा आहे. त्यामुळं जागे व्हा आणि तयारीला लागा. बाकीचा तुम्ही डोक्यात जो उशीर होता ग्राउंडचा तो काढून टाका बिलकुल. जे होईल सर्वांना होईल. त्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊन तुमची इम्युनिटी पॉवर कमी करू नका. तुमचं डोपामाइन तुम्ही जास्त कमी करून तुम्ही टेन्शनमध्ये येऊ नका.